नर्मदे हर. आपली भारतभूमी अत्यंत भाग्यवान आहे, कारण भगवंतांच्या अनेक दिव्य विभूतींनी या भूमीमध्ये अवतार घेतलेला आहे. पुष्टिमार्गाचे प्रवर्तक महाप्रभू श्री वल्लभाचार्य यांनी भारतभूमीमध्ये अवतार घेतला. ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कृष्ण भक्तीची अमृतधार श्री वल्लभाचार्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी संपूर्ण भारतवर्षात घरोघरी पोचवलेली आहे. श्री वल्लभाचार्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या दक्षिणेला काकरवाड येथील भारद्वाज गोत्रीय तेलंगी ब्राह्मण होते. त्यांचे नाव यज्ञनारायण भट होते आणि ते गोपाळ कृष्णाचे उपासक होते. अत्यंत धार्मिक परिवारात ते वाढलेले होते. त्यांच्या कुळामध्ये अनेक पिढ्यांपासून सोमयज्ञ करण्याची परंपरा चालू होती. शिवाय त्यांना गोपाळ मंत्र हा त्यांचा दीक्षा मंत्र होता. यज्ञनारायण भट यांना एक दिवस भगवंतांनी वरदान दिलं की तुमच्या कुळामध्ये 100 सोमयज्ञ झाले तर मी तुमच्या कुळात जन्म घेईन. यज्ञनारायण यांना अतिशय आनंद झाला आणि आपल्या कुळात जर भगवंत जन्म घेणार असतील तर आपण 100 सोमयज्ञ करायचेच असा त्यांनी दृढनिश्चय केला. यज्ञनारायण यांनी आपल्या आयुष्यात 32 सोमयज्ञ केले. त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये त्यांचा मुलगा गंगाधर यांनी आपल्या आयुष्यात 28 सोमयज्ञ केले. त्यानंतर त्यांचा मुलगा गणपती यांनी आपल्या आयुष्यात 30 सोमयज्ञ केले. त्यानंतर त्यांचा मुलगा वल्लभ यांनी आपल्या आयुष्यात 5 सोमयज्ञ केले. त्यांना 2 मुलं होती, लक्ष्मण आणि जनार्दन. त्यापैकी लक्ष्मण भट यांनी आपल्या आयुष्यात 5 सोमयज्ञ केले. लक्ष्मण भट यांचेकडून 100च्या 100 सोमयज्ञ पुरे झाले. त्याचा त्यांना अतिशय आनंद झाला आणि आता आपल्या घरी भगवंत नक्कीच जन्म घेणार या विश्वासानं त्याने आपलं घर गाव सोडून वाराणसीतील हनुमान घाटाजवळ एक घर घेऊन गंगा नदीच्या काठी अत्यंत पवित्र वातावरणात सदाचार वृत्तीनं राहून भगवंताच्या आगमनाची ते वाट पाहू लागले. काशी इथं वाराणसी इथं लक्ष्मण भट्ट यांचं अध्ययन चालू होतं, तसंच अध्यापनही चालू होतं. काशीमधील अत्यंत विद्वान पंडितांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. तेवढ्यात एक बातमी आली की आता लवकरच काशीवर मुसलमान लोकांचं भयंकर आक्रमण होणार आहे. ही बातमी ऐकताच लोकांची पळापळ सुरू झाली. अनेक लोक काशी सोडून निघाले. तेव्हा लक्ष्मण भट यांची धर्मपत्नी इल्लम्मागारू 7 महिन्याची गर्भवती होती. तरीही लक्ष्मण भट यांनी काशी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते आपली पत्नी इल्लम्मागारू तसेच अनेक इतर लोकांच्यासह आपल्या मूळ गावी आंध्रकडे निघाले. त्या कालचा प्रवास अत्यंत खडतर असा होता. इल्लम्मागारूला हा प्रवास सहन होत नव्हता. वारंवार ती विश्रांतीला थांबत होती आणि नंतर पुढं जात होती, कारण प्रवास चालू ठेवणं गरजेचं होतं. एक दिवस लक्ष्मण भट्ट व इतर सर्व वैशाख कृष्ण एकादशी संवत 1515ला म्हणजेच 27 एप्रिल 1479 रोजी छत्तीसगडमधील रायपूरजवळील चंपारण्य इथं पोचले. अखंड खडतर कष्टदायक प्रवासामुळं इल्लम्मागारूला अवेळीच प्रसव वेदना होऊ लागल्या. तेव्हा ती एका शमीच्या वृक्षाखाली थांबली. लक्ष्मण भट्ट आणि ती दोघं तिथंच थांबली आणि इतर सर्व लोक पुढं निघाले. रात्री दिवस पूर्ण होण्यापूर्वीच इल्लम्मागारू प्रसूत झाली, पण नवजात बाळ रडलंसुद्धा नाही किंवा त्याने काही हालचालही केली नाही. अंधारामध्येच इल्लम्मागारूनं जाणलं की आपण मृत बालकाला जन्म दिलेला आहे. अत्यंत दुःखानं तिनं आणि लक्ष्मण भट्टने ते बाळ एका वस्त्रात गुंडाळलं
आणि त्या शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये ते बाळ ठेवलं, त्यावर वाळलेली पानं घातली आणि दोघंही अत्यंत दुःखी अंतःकरणानं शेजारच्या गावात विश्राम करण्यासाठी गेले. दोघांच्याही मनात येत होतं की 100 सोमयज्ञ पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष भगवंत आपल्या पोटी येणार होते. मग अचानक हे असं कसं घडलं? 100 सोमयज्ञांचं फळ म्हणून आपल्याला मृत बालकच मिळालं. इल्लम्मागारू तर रात्रभर रडत होती. तिला झोपच लागली नाही. लक्ष्मण भट्टना मात्र झोप लागली आणि त्यांना झोपेत एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये भगवंत त्याला म्हणाले, अरे, तुम्ही त्या नवजात बालकाला मृत समजून ठेवून आला आहात, पण मी त्या रूपातच तुमच्याकडं आलेलो आहे. लक्ष्मण भट्ट यांना ताडकन जाग आली आणि ते पत्नीला म्हणाले, अगं दुःखी होऊ नकोस, आपलं बाळ जिवंत आहे. बाळ रूपात भगवंत आपल्याकडं आलेले आहेत. चल आपण परत त्याच ठिकाणी जाऊया, तिथं बाळाला आपण सोडून आलो होतो तिथं. आपण दोघं त्या बाळाला घेऊन येऊया, चल लवकर. त्वरित ते दोघंजणं त्या शमी वृक्षाकडं निघाले. अजूनही पहाट व्हायचीच होती. जेव्हा ते शमी वृक्षाजवळ आले तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. शमी वृक्षाच्या भोवती चारी बाजूला अग्निकुंडाप्रमाणे मोठी आग लागलेली होती आणि त्या आगीच्या मधोमध ते नवजात बालक पायाचा अंगठा तोंडात धरून चोखीत होतं. इलम्मागारूनं बाळाकडे धाव घेतली. तिनं आगीची पर्वाच केली नाही. तिनं बाळाला उचललं. बाळाला पाहताच तिला पाना फुटला आणि अत्या आनंदानं तिनं ते बाळ छातीला लावलं. इलम्मागारू आणि लक्ष्मण भट्ट यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे वल्लभाचार्यांचं दिव्य प्राकट्य वैशाख कृष्ण एकादशी म्हणजेच 27 एप्रिल 1479ला झालं. बाळाला घेऊन लक्ष्मण भट्ट चौडानगर इथं आले. तिथं त्यांच्या ओळखीचे कृष्णदास प्रमुख सरपंच होते. लक्ष्मण भट्ट यांच्या आशीर्वादानंच कृष्णदास यांना मुलगा झालेला होता. त्यामुळं कृष्णदासांनी त्यांचं अतिशय आनंदानं उत्तम स्वागत केलं. तिथं काही काळ राहून लक्ष्मण भट्टने बाळाचं नामकरण विधी केला. बाळानं सर्वांना प्रिय केलं म्हणून त्याचं नाव वल्लभ ठेवलं आणि हे बाळ अग्निकुंडामधून प्रकट झालं. अग्निकुंड म्हणजे भगवंतांचे मुख, म्हणून भगवंतांचा हा वैश्वानर अवतार असं मानलं जातं. काही दिवसानंतर लक्ष्मण भट्ट आंध्र प्रदेशी परत निघाले. पण तेवढ्यात बातमी आली की काशीवरचं संकट टळलेलं आहे, म्हणून पुन्हा लक्ष्मण भट्ट आणि पत्नीनं काशीकडंच प्रस्थान केलं. वल्लभ 6 महिन्याचा असताना त्यांचा अन्नप्राशन संस्कार झाला. त्यावेळी त्याच्या भोवती अनेक प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. खेळणी ठेवलेली होती, पुस्तकं ठेवलेली होती. पण वल्लभनं कोणतंही खेळणं खाऊ न घेता एक कृष्णावरील पुस्तक हातात घेतलं. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अंदाज सांगितला की मोठेपणी हे बाळ असाधारण विद्वान कृष्णभक्त होईल. लहानपणी मुलं खेळताना चोर शिपाई, राजा शिपाई असे खेळत. त्यावेळी वल्लभ त्यांच्यामध्ये गुरु होऊन सर्वांना उपदेश देत असे. तेव्हा ते भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे, गुणांचे रसमय वर्णन मुलांना करून सांगत. ते ऐकून सर्वजण अत्यंत भावविभोर होत असत. लक्ष्मण भट्ट यांच्या घरी अनेक सुंदर सुंदर चित्र होती. त्यामध्ये श्रीकृष्णाच्या रासलीलेचं एक चित्र होतं. बालवल्लभ या रासलीलेच्या चित्राकडं तासन तास पाहत बसे. श्रीकृष्णांच्या रासलीलेमधील अनेक दिव्य भावांचा परिणाम वल्लभाच्या जीवनावर पडला. श्री वल्लभाचार्यांनी श्रीमद भागवत महापुराणवर सुबोधिनी नावाची सुप्रसिद्ध टीका लिहिली. वल्लभाचार्य श्री राधाराणीचीच पूजा करायचे. जीव हा परमात्म्याचा अंशच आहे असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळं शरीराला कोणत्याही प्रकारे कष्ट देऊन, त्रास देऊन भक्ती करणं हे अत्यंत चुकीचं आहे
असं त्यांचं मत होतं. सुबोधिनी टीकेमध्ये त्यांनी म्हणलं आहे की रासलीला ही परमभक्तीचे फळ आहे. या टीकेमध्ये त्यांनी रासलीलेतील अनेक गूढ रहस्यांचा अत्यंत सोप्या भाषेत अर्थ सांगितलेला आहे. बालवल्लभाचे शिक्षण उत्तमपणे सुरू होते. त्यांचा यज्ञोपवीत संस्कार वयाच्या 8व्या वर्षी झाला. वल्लभाने वेदवेदांग, व्याकरण, न्याय, पूर्वमीमांसा, गीता, रामायण, भागवत तसेच सर्व शास्त्रांचा उत्तमपणे अभ्यास केला. तसेच त्यांनी जैन आणि बौद्ध धर्मांचाही अभ्यास केला. केवळ वयाच्या 11व्या वर्षी वल्लभ उत्तम वेदसंपन्न, ज्ञानसंपन्न पंडित झाला, आचार्य झाला. म्हणून तेव्हापासून त्यांना वल्लभाचार्य असं म्हणायला लागले. वयाच्या केवळ 11व्या वर्षी वल्लभाचार्यांनी पहिली भारत परिक्रमा सुरू केली. संपूर्ण भारतात भ्रमण करून त्यांनी त्यांच्या भक्तांचे पाप निवारण करण्यासाठी त्यांना कृष्ण भक्ती करण्याचा उपदेश केला. भक्तांच्या चुका वल्लभाचार्यांनी स्वतःकडे घेतला आणि सगळ्यांना कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आता त्यांच्यासोबत काही शिष्यही भारत परिक्रमासाठी निघाले. आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी ब्रह्मसंबंध दीक्षा दिली. या पहिल्या परिक्रमेत आपल्या जन्मस्थानी चंपारण्य इथं ते आले. श्री वल्लभाचार्य ज्या वृक्षाखाली आपला जन्म झाला त्या शमी वृक्षाखाली काही दिवस राहिले. या शमी वृक्षाखाली श्री वल्लभाचार्यांनी आपला पहिला श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञानयज्ञ सप्ताह कथन केला. या भारत परिक्रमेमध्येच त्यांना त्यांचा प्रथम शिष्य दामोदरदास हरसानी मुक्काम पोस्ट वर्धा इथं भेटला. दामोदरदासांनी आपल्या वडिलार्जित संपत्तीचा त्याग केला आणि श्री वल्लभाचार्यांचा अत्यंत आदर्श असा तो शिष्य बनला. श्री वल्लभाचार्य केवळ 11 वर्षाचे असताना त्यांचे वडील लक्ष्मण भट्ट यांचं निधन झालं. त्यांचं उत्तर कार्य करून श्री वल्लभाचार्य आपल्या आईसह भारत परिक्रमेला निघाले. विजयनगरच्या राजपुरोहित सुधर्मा यांची कन्या इल्लम्मागारू ही श्री वल्लभाचार्यांची आई होती. विजयनगरला आईला तिच्या माहेरी सोडून एकट्यानेच भारत परिक्रमा करण्याची श्री वल्लभाचार्यांची इच्छा होती. दक्षिण भारत ही महान आचार्यांची भूमी होती. भारतशंकर, रामानुज, भास्कराचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य आदी आचार्यांची मूळ पीठं इथंच होती. त्यामुळं अनेक विद्वानांना भेटून कृष्ण भक्तीचा प्रचार करायचा होता. म्हणून वल्लभाचार्य दक्षिण भारताकडं विशेष लक्ष देऊन निघाले. श्री वल्लभाचार्यांनी संपूर्ण प्रवासामध्ये यज्ञोपवीत, मृगचर्म, दंड, कटिमेखला, तुलसीमाला, तिलक, कमंडलू, कोपीन, धोती आणि उपर्ण धारण करून अनवाणी पायानं भारत परिक्रमा करायला ते निघाले. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आईला विजयनगरला माहेरी सोडून ते पुढं निघाले. तेव्हा श्री वल्लभाचार्य विजयनगरला पोचले. तिथं बरेच दिवसापासून एक धर्मसभा चालू होती. त्या धर्मसभेमध्ये शास्त्रार्थ जो चालू होता त्यामध्ये वैष्णव पंडितांचा पराजय होत होता. तेव्हा सर्वांच्या अनुमतीनं श्री वल्लभाचार्यांनी त्या सत्रात शास्त्रार्थाचा विषय काय आहे हे विचारलं आणि त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. राजा कृष्णदेवराय यांनी हा शास्त्रार्थ आयोजित केलेला होता. त्यांनी श्री वल्लभाचार्यांना यामध्ये भाग घ्यायला परवानगी दिली. शास्त्रार्थाचा विषय होता गीता, प्रस्थानत्रयी, वेद, व्यासकृत ब्रह्मसूत्र यातील मुख्य सिद्धांत काय आहे.
श्री वल्लभाचार्यांनी वेद, ब्रह्मसूत्र, गीता आणि भागवत यांच्या आधाराने सर्व विद्वानांच्या शंका कुशंकांना इतकी सडेतोड बिनचूक उत्तरं दिली की यातील मुख्य सिद्धांत काय आहे तेही समजून सांगितलं. त्यांनी रामायण, महाभारत, भागवत, पंचरात्र यामधील रहस्य सगळ्यांना समजावून सांगून सप्रमाण शास्त्रीय विवेचन केलं. त्यांच्या या विवेचनामुळं कोणाला काहीही शंकाही घेता आली नाही. तेव्हा राजा कृष्णदेवराय आणि त्या धर्मसत्राचे अध्यक्ष श्री विद्यातीर्थ यांनी श्री वल्लभाचार्यांना विजयी घोषित केलं. ठरलेल्या दिवशी हजारो लोकांच्या समोर श्री वल्लभाचार्यांना सुवर्णसिंहासनावर बसून सुवर्णपात्रातून सुवर्णमुद्रांचा कनकाभिषेक केला. त्यानंतर श्री वल्लभाचार्यांनी कनकाभिषेकाची सर्व सुवर्णपात्रे स्वतःजवळ न ठेवता सर्व ब्राह्मण आणि पंडितांना वाटून टाकली. त्यानंतर त्यांना महाप्रभू ही पदवी प्रदान केली. एका चांदीच्या ताटात सुवर्णमुद्रा घालून त्यांना भेट दिल्या. परंतु श्री वल्लभाचार्यांनी त्यातील केवळ 7च सुवर्णमुद्रांचा स्वीकार केला आणि त्या 7 सुवर्णमुद्रांच्यापासून त्यांनी श्री ठाकूरजींना आभूषणे बनवून घेतली. या प्रसंगानं दक्षिण भारतामध्ये श्री वल्लभाचार्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यानंतर ते जगन्नाथपुरीला गेले. तिथेही एक विशाल धर्मसभा सुरू होती. या धर्मसभेमध्ये निरनिराळ्या संप्रदायांचे विद्वान सामील झालेले होते. या धर्मसभेचे आयोजन तेथील राजाने केलेले होते आणि 4 प्रश्नांच्यावर ही धर्मचर्चा सुरू होती. ते 4 प्रश्न असे होते. 1. मुख्य शास्त्र कोणतं आहे? 2. मुख्य देव कोण आहेत? 3. मुख्य मंत्र कोणता आहे? आणि 4. मुख्य कर्म कोणते? या सर्व प्रश्नांच्यावर कुणाचंही एकमत होत नव्हतं. त्यामुळं ही धर्मसभा विसर्जित होणार होती. श्री वल्लभाचार्यांनी शास्त्रार्थामध्ये सामील होण्यासाठी राजाला अनुमती मागितली आणि राजाने ती त्वरित अनुमती त्यांना दिली. तेव्हा वल्लभाचार्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली श्रीमद भगवद्गीता हेच एकमेव शास्त्र आहे. 2. भगवान श्रीकृष्ण हे एकमेव देव आहेत. 3. भगवान श्रीकृष्णांचं नाव हाच मुख्य मंत्र आहे. आणि 4. भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं हेच मुख्य कर्म आहे. हे सगळं पंडितांनी ऐकलं आणि त्यांना ते पटलंही. पण स्वतःच्या अहंकारामुळं हे सर्व पंडित यासाठी प्रमाण मागू लागले. तेव्हा सर्वसंमतीनं असं ठरलं की जगन्नाथाच्या गर्भगृहामध्ये कागद, लेखणी आणि शाई ठेवायची आणि दार बंद करून घ्यायचं. बाहेरून कुलूप लावायचं आणि कुलपाची किल्ली राजाकडे द्यायचं. दुसऱ्या दिवशी जेव्हा दार उघडलं जाईल तेव्हा जगन्नाथ जो निर्णय देतील तोच मानायचा. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडून पाहिला तर कागदावर एक श्लोक लिहिलेला होता. या श्लोकानं श्री वल्लभाचार्यांचं उत्तर योग्यच ठरवलेलं होतं. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव मंत्रोप्येकस्तस्य नामानि यानि कर्माप्येकतस्य देवस्य सेवा. श्री वल्लभाचार्यांनी हा प्रसंग आपल्या शास्त्रार्थ प्रकरण या ग्रंथात लिहिलेला आहे. या भगवंतांच्या श्लोक लेखनानंतर कुणाच्याही मनात कोणताही संशय राहिला नाही. विजयनगरची आणि जगन्नाथपुरीची धर्मसभेतील विजयामुळं श्री वल्लभाचार्यांचं नाव संपूर्ण भारतभर अत्यंत आदरानं घेऊ जाऊ लागलं आणि सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली. अत्यंत आनंदानं वल्लभाचार्यांनी आपली पहिली भारत परिक्रमा करून ते काशीला परतले. त्यांना पहिल्या भारत परिक्रमेला 7 वर्ष लागली आणि त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भारत परिक्रमेला 6 वर्ष लागली.
काही दिवसानंतर श्री वल्लभाचार्य महाप्रभू पुन्हा दुसऱ्या भारत परिक्रमेला निघाले. कृष्ण भक्ती हीच सर्वत्र वाढावी अशी त्यांची तळमळ होती. त्याने अनेक ठिकाणी श्रीमद भागवत कथा सप्ताहरूपानं सांगून श्रीकृष्ण भक्तिगंगा सर्वत्र नेली. जेथे जेथे त्यांनी भागवत कथा सांगितली अशी 84 स्थान सर्व भारतभर आहेत. त्या सर्व स्थानांना 84 बैठक असं म्हणतात. या ठिकाणांना खूपच महत्त्व आहे. ही सर्व ठिकाणे तीर्थक्षेत्रच आहेत. श्री वल्लभाचार्यांनी व्रजभूमीमध्ये आपला चातुर्मास निवास केला. त्यांचे 84 शिष्य झाले. त्यापैकी सूरदास, कृष्णदास, परमानंददास आणि कुंभनदास हे त्यांचे प्रमुख 4 शिष्य. त्यानंतर त्यांचा दुसरा पुत्र विठ्ठलनाथ याचे नंददास, चितस्वामी, गोविंदस्वामी आणि चतुर्भुजदास अशा प्रमुख 4 शिष्यांसह एकूण 8 शिष्यांचा त्यांनी एक समूह केला. हे 8 जण अत्यंत श्रेष्ठ कवी आणि कीर्तनकार होते आणि या सर्वांना अष्टछाप कवी म्हणलं जातं. श्री वल्लभाचार्य यांनी पुष्टिमार्ग भक्तीचा प्रसार केला. पुष्टिमार्गाचे ते संस्थापक आहेत. पुष्टिमार्ग हा वात्सल्यमय भक्तीचा एक सुंदर मार्ग आहे. पुष्टिमार्ग हा साक्षात श्रीकृष्णांच्या शरीरापासून निर्माण झालेला आहे. भगवान कृष्णांचा अनुग्रह झाला तरच आपल्याला आत्मसमर्पणयुक्त प्रेमाद्वारे भगवंतांच्या आनंद लीलामध्ये लीन होता येतं. या मार्गात भक्त भगवंतांच्याकडून केवळ त्यांच्या दर्शनाखेरीज कशाचीही अपेक्षाच करत नाहीत. यालाच प्रेमलक्षणा भक्ती असंही म्हणतात. जेव्हा वल्लभाचार्य यमुनेच्या किनाऱ्यानं वृंदावनकडं चालले होते तेव्हा त्यांना वाटेत एक आंधळा देवाची गाणी म्हणून भिक्षा मागताना दिसला. त्यांनी त्याला विचारलं, तू कृष्णलीलांचं गायन का करत नाहीस? तेव्हा तो आंधळा सूरदास म्हणाला, मी आंधळा आहे. लीला म्हणजे काय हे मला ठाऊकच नाही. तेव्हा श्री वल्लभाचार्यांनी सूरदासाच्या मस्तकावर हात ठेवला. त्याच क्षणी त्याला 5000 वर्षापूर्वी व्रजभूमीमध्ये झालेल्या श्रीकृष्ण लीला दिसू लागल्या. श्रीकृष्ण लीला सूरदासांच्या बंद डोळ्यासमोर घडू लागल्या. त्यानंतर श्री वल्लभाचार्यांनी सूरदासांना वृंदावनला नेलं. सूरदासांना भागवत कथा ऐकवल्या. त्यानंतर सूरदास कृष्ण भक्तिसागरात डुंबतच राहिले. वल्लभाचार्यांनी सूरदासांना श्रीनाथ मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीमध्ये रोज एक नवीन पद कृष्णावर रचून सुरेल आवाजात गायची आज्ञा केली. सूरदासाने त्यानंतर कृष्णलीलांच्यावर अनेक पदे लिहिली आणि अत्यंत सुंदर मधुर आवाजात गायली. त्यांच्या सुरेल आवाजानं सर्व श्रोते मोहित होत होते. जरी सूरदासांना बाह्यदृष्टी नव्हती तरी अंतर्दृष्टीने ते सर्व काही पाहू शकत होते. पुष्टिमार्गातील अष्टछापमधील सूरदास हे अत्यंत महत्त्वाचे कवी गायक आहेत. वृंदावनात श्रीनाथजी समोर गायलेली सर्व पदे सूरसागरमध्ये संग्रहित केलेली असून जगातील कोणत्याही कोपऱ्यात जिथे श्रीकृष्ण परमात्मा आहेत तिथं आज ही पदं आनंदाने गायली जातात. आपल्या दुसऱ्या भारत परिक्रमेमध्ये श्री वल्लभाचार्य महाप्रभू पंढरपूरला आले. विठ्ठलाचं त्यांनी दर्शन घेतलं तेव्हा ते अत्यंत भावविभोर झाले. तेव्हा पांडुरंगांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं, रात्री स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मी आपले अमूल्य विचार जाणतो. आपण एक महान धर्माचार्य बनणार आहात, परंतु आपण संन्यासी न बनता तटस्थ धर्माचा स्वीकार करावा. आपल्यासाठी योग्य अशी वधूचा प्रस्ताव घेऊन आपल्याकडं कोणी येतील तेव्हा आपण तो प्रस्ताव स्वीकारावा आणि आनंदानं विवाह करावा. मी आपल्या पोटी जन्म घेणार आहे. श्री वल्लभाचार्याने पांडुरंगांचा सल्ला तंतोतंत मानला. त्याप्रमाणे भारत परिक्रमा पूर्ण झाल्यावर ते काशी क्षेत्री आले.
काशीतील प्रकांड पंडित देवेन भट्ट यांची कन्या महालक्ष्मी हिचेशी त्यांचा विवाह झाला. योग्य समयानंतर त्यांना गोपीनाथ आणि विठ्ठलनाथ अशी 2 मुलं झाली. गोपीनाथ हे बलरामांचे अवतार मानले जातात. श्री वल्लभाचार्यांना सतत सर्व लोकांचा उद्धार करण्याचा ध्यास लागलेला होता. या कलियुगात या सर्व पापी लोकांचा स्वीकार श्रीकृष्ण भगवान कसे करतील ही चिंता त्यांना सतत वाटत होती. सतत त्यांना हीच काळजी वाटत होती. सर्व जीव जर दोषाने ओतप्रत भरलेले आहेत तर त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आहेत. पण त्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांच्याकडं जायला पाहिजे ना. म्हणूनच वल्लभाचार्य कृष्ण भक्तीचा प्रसार करत होते. त्यांना या विचाराने झोपच येत नसे. रात्रभर ते तळमळत असत की या पापी लोकांचा, ह्या दोषी लोकांचा उद्धार कसा करायचा. म्हणून ते रात्रभर तळमळत असत. ते गोकुळमध्ये आले. वल्लभाचार्य गोविंद घाटावर राहिले. त्यांचं सतत चिंतन चाललं होतं, मनन चाललं होतं, विचारचक्र चालू होतं की दोषानं पूर्ण भरलेले हे लोक प्रभू कसे स्वीकार करू शकतील बरे. तेव्हा श्री वल्लभाचार्यांच्या समोर साक्षात श्रीकृष्ण प्रकट झाले. त्या दिवशी श्रावण शुद्ध एकादशी गुरुवार होता. भगवंत म्हणाले, जीवो ब्रह्मसंबंध करो. ब्रह्मसंबंधामुळे जीवातील सर्व दोष नष्ट होतील. सर्व भक्तांच्या दोषांची निवृत्ती झाली की त्या भक्तांचा स्वीकार मी करेन. हे ऐकून वल्लभाचार्यांनी श्रीकृष्णांना वंदन केलं व आपलं मन, बुद्धी, अहंकार भगवत चरणावर अर्पण केलं. सर्व भक्तांनी असंच आपलं मन, बुद्धी, अहंकार भगवंतांना अर्पण करा असं वल्लभाचार्यांनी सर्वांना सांगितलं. ही भगवंत भेटीची कहाणी श्री वल्लभाचार्यांनी आपल्या सिद्धांत रहस्य ग्रंथात सांगितलेली आहे. भगवंतांच्या आज्ञेनं जीवांच्या उद्धाराचा मार्ग सहजपणे उघडला. हाच दैवी जीवांसाठी राजमार्ग होता. यावेळी श्रीकृष्णाने त्यांना ब्रह्मसंबंध मंत्र दिला. त्यालाच समर्पण गद्य मंत्र किंवा आत्मवंदना मंत्र असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्णांना म्हणजेच मधुराधिपतींना पाहून अत्यंत प्रेमानं भावविभोर अवस्थेमध्ये श्री वल्लभाचार्यांनी हार घातला, त्यांना लोणी साखर दिली, त्यांचे चरणकमल पकडले. तेव्हा त्यांच्या अत्यंत मधुरवाणीनं जे बाहेर पडलं तेच मधुराष्टक या नावानं प्रसिद्ध झालं आणि ह्या मधुराष्टकाने साऱ्या जगाला वेड लावलं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम वेणुर्मधुर रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादो मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं कर्णं मधुरं तर्णं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् इति श्रीमद्वल्लभाचार्य विरचितं मधुराष्टकं सम्पूर्णम्। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।